अपराध म्हणजे वासनेमध्ये बुद्धीला तुम्ही प्रवेश करू दिला. वासना ही कोणती असावी? मुक्तीची, भक्तीची, ज्ञान प्राप्तीची. ही आपल्याकडे नाहीये. जास्त ओढ संसाराचे, जास्त संबंध देहाचा, जास्त तादात्म्य नात्याचे आणि अनोळख भगवंताची आहे. मग हा अपराध आहे. बरोबर आहे ना? ज्याचा संबंध आहे त्याचं तादात्म्य नाही, आणि ज्याचा संबंध नाही त्याचं तादात्म्य आहे. त्यामुळे सांगते ऐका, ज्या भगवंताचा अंतःकरणामध्ये वृत्तीच्या द्वारे संबंध असतो आणि तो संबंध बुजला गेला तुमच्या मोहाच्या द्वारे. लक्षात ठेवा. जसे एखादी मुलगी म्हणते, आई तुम्हाला फोनच नाही केला, किती झाले ग, मला तुला वेळ पण नाही मला बोलायला. ते वाईट वाटतं ना. दिवस नाही केला तर आई बोलत झाली. जर फोन नाही केला तर तुमच्या लेकीला राग येतो. मग भगवंत तुमच्या आत आहे, सोबत आहे, तर त्याची आठवण नाही झाली तर त्याला नाही राग ना. माझ्या जीवावर सगळं करतो मला दिसत. तसंच आहे व्यवहार. महाराज म्हणायचे, इकडचं काढा इकडं लावा. वृत्ती जशी इकडं आहे शिस्तीत वागते ना. त्याला प्रेम करणं, कुणाला काय देणं, घराचं टामटूम करणं. लेडीज करते, कर्तव्य करते. आज मी आणि तुम्ही दोघी तयार झालाय की नाही? तुम्ही उठले असता का? खरं सांगायचं तरी त्या मी उठते की त्याला ओळखायचं आणि त्यांच्या ओळखीनंतर सुखात जगायचं. सुखात जगणं म्हणजे अनुभव, आणि अनुभव म्हणजे सुख, आणि सुखाची अनुभूती म्हणजे अमृत अनुभव. अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याची भेट घेऊन त्या सुखाचा आस्वाद घेत हृदय, आणि त्या सुखाच्या अनुभवात मन तिथं विरंगुळा घेत, तिथं थांबतं. कारण त्याला सुख टाका वाटत नाही. तुम्ही सांगा, सुख सोडा वाटतं कोणाला? साधं भौतिक सुखात तुम्ही होतात. हे तर आत्मसुख आहे, हे चिरकाल आहे, हे न संपणार आहे, हे तुमच्या बुद्धीमध्ये प्रगटते. तेव्हा तिथं देहभाव संपत आहे. देहभावाला तिलांजली दिल्यानंतर ही आत्मसुखाची उत्पत्ती वेळा. तोपर्यंत नाही. इकडचं सोडल्याशिवाय जाईल कसं? ज्या वृत्तीचा संबंध अज्ञानाच्या शक्तीनं देहाशी असतो तर तो संबंध ज्ञानानं कट होतो आणि नंतर अनुभवाला सुरुवात होती. वृत्तीचा आणि देहाचा जो अज्ञानामुळं पगडा असतो बुद्धीवर, देह मी, तो पगडा बंद होतो ज्ञानानं, विवेकानं आणि साधूच्या कृपा कटाक्षानं. किती जन्म तुमच्या नजर पडती बेटा. तर साधूला वाटतं यांना मुक्त करा. आज नकच बोलले मी, काल बोलले का? सकाळी 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 चला बस झालं, चालतंय फिरता या आमच्याकडे. काय करायचं रिकामा टाकून. मग जसं त्या भगवंताची ओळख आणि आपल्या जगताची ओळख, ज्ञानी महात्म्याला ईश्वराची ओळख केल्याशिवाय थांबत नाही. आणि तुम्ही जगताची ओळख सोडत नाही. इतकाच आपलं चूक आहे म्हणून मी अपराधी. आपलं चूक कोणती आहे? जास्त ओळख खोट्याचीच आहे, देहाचीच. आणि कमी ओळख आहे, ओळखच नाही. कमीत कमी काय भगवंताची ओळख नाही केली बुद्धीनं. का केली नाही? ह्याच एकच उत्तर आहे, तिने जडाला सोडलं नाही. जास्त बोलायचंच नाही. हुशार माणूस जास्त बोलत नसतं, येडपोटाला काही कळत नसतं. वाय 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 वाच लावतं ते. एखादं 1000 ऐकत आणि एकच टोला आणतात चक्काच बॉल ग्राउंडच्या बाहेर. म्हणजे तेवढ्यातच सारी बाई एकच काढती, समोरची बाई गार पडती. तसं संसारामध्ये मस्तच बोलावं आणि समोरच्याला गारच करावं. आता बोलत येतं. पण जसं व्यवहारामध्ये चाणाक्षपणा आहे तर परमार्थामध्ये अभेद भाव आहे महत्वाचा. जेव्हा त्याच्याशी संबंध करते बुद्धी परमात्म्याशी,
जो की असलेला संबंध झाकलेला आहेच आहे, नवीन करायचं नाही. पण तुम्ही देहाचा संबंध केलाय म्हणून त्याचा संबंध झाकला गेलाय. हे त्याचं उत्तर आहे. संबंधासह संबंधीचा अध्यास, संबंधासह संबंधीचा अध्यास. संबंध ह्याचा आहे पण ह्याचा केला अध्यास म्हणजे खोट. खोट्याला माझं म्हणलं, खऱ्याला सोडून दिलं, अध्यास तयार झाला, मन मातीत गेलं. कळालं का? हो. अभ्यास फार महत्वाचा आहे. उद्या विश्लेषण करते तुम्हाला. आता आज मी दिवसभर अमृतानुभव घेणार आहे. फक्त ह्याला राबवायचं, आपण खायचं नाही. तुमचं होऊ द्या, माझं घरात. आणि तुम्ही आलात एकादशी भगवंताला ह्यांच्याकडे सत्र करायचं. तुम्ही फक्त इच्छा आहे मी 6 पासून म्हटलं परायण जो अनुभव मांडला तो अनुभव ज्ञानाच्या अंतर असतो. संसारानंतर दुःख असतं, जन्मानंतर प्रारब्ध असतं, मोहानंतर त्रास असतो मनाला. जो मोह तुम्ही वाढवता, देहाचा, घराचा, नात्याचा, व्यवहाराचा, हा मोह आहे तुमचा. व्यवहार म्हणजे कर्तेपणाचा भाव. तो तुम्हाला डासतो, कोणी असू द्या, कारण ते डासणारच. मी करता आहे, मी केलं म्हणतात, पण करून घेतलं म्हणणारा भाव वेगळा असतो. आणि जेव्हा मी असं केलं आणि मला दुःख का झालं, हा व्यवहाराचा संबंध आहे तुमचा. व्यवहाराचा संबंध का करता? व्यवहाराचा संबंध टाकणारं ज्ञान ब्रह्मज्ञान, देहाचा भाग करणारं ज्ञान ब्रह्मज्ञान, स्वरूपाची जाणीव करणारं ज्ञान ब्रह्मज्ञान, मी कोण करणारं ज्ञान ब्रह्मज्ञान. त्यानंतर देह मी वाटतच नाही. आणि मी देह वाटताना ब्रह्मस्वरूपाची प्रतीती येतच नाही. 2 गोष्टीचं अवलोकन करा आज. मी देह वाटताना आहे तुमची सध्या अवस्थाच. वाटायला काय उदार बोलायचं मग आपलं आहे. सतत वृत्तीचा देहाशी संबंध आहे आणि मनामध्ये दुःखाचा बंध आहे. दुःखच करते मन. पण जेव्हा दुःख हलक्या हलक्या बाजूला जातं तेव्हा तिथं ब्रह्मज्ञान आत येतं. नीट टप्पे लक्षात ठेवा, कारण सकाळचं ज्ञान फार आणि मौन असतं. ब्रह्मज्ञानाच्या लहरी साधूच्या मुखातून येतात आणि समोरच्या लोकांच्या आत जातात, तर तुमचं पाप जन्मांतरीचं जळून जातं आणि अंतःकरण शुद्ध होतं, परमात्मा प्रगट होतो आणि बुद्धीचा संगम होतो. तुम्ही ज्ञानी भक्त होतात. तुम्हाला भगवंत जवळ घेतो. देह पडेल तेव्हा पडेल. ही कृपा कटाक्षेने हळले आपल्या पदी बैसवे. मी तुम्हाला म्हणलं मी ब्रह्मसत्र करणार नाही, तेव्हा मला कोटाडे मी करायला लागलो. एकादशीचा पर्व का आणि 6 पासून भगवंताची आराधना करणारा अंतःकरण त्या ईश्वराला समर्पित होतं. डोळ्यानं पाहण्यापेक्षा मनानं त्याला जाणणं महत्वाचं असतं. ही भक्ती श्रेष्ठ असती की त्याला जाणणं आणि त्याच्या ठिकाणी मन थांबणं. या 2 गोष्टीचं अवलंबन करा. बुद्धीच्या द्वारे श्रवणाच्या माध्यमातून वेदाच्या शक्तीतून त्या पांडुरंगाला जे अंतःकरण जाणतं ते अंतःकरण पांडुरंग बनतं. सांग प्रेरणा. आई बेटा, जगाला जाणणं त्रिपुटीचा संबंध, देहाला माझं म्हणणं मोहाचा संबंध आणि भगवंताला ओळखणं ज्ञानाचं फल. जगाला जाणणं त्रिपुटीच्या संबंधानं, देहाला माझं म्हणणं मोहाच्या संबंधानं आणि भगवंताला ओळखणं ज्ञानाच्या संबंधानं. जेव्हा त्रिपुटीचा समूह नाश होतो, बाद होतो, त्रिपुटीचा उगम होतो. ऐका, सुंदर सुंदर यायला तुमच्यासाठी जायले. त्रिपुटी उत्थान पावती म्हणजे वृत्ती त्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताच्या शक्तीनं स्फुरण पावती, म्हणजे मन वर येतं, वृत्ती प्रगट होती. हे वृत्ती क्षणाला येते जाती, येते जाती. जेव्हा येते क्षणाक्षणात ध्यान करून देते. आता ह्या उठतात देवाकडे जायचं का? आता या दूध तापायचं का? आपल्याला काय करून द्यायचं का? त्यांचं लक्ष देते कालपासून. तुम्हाला काय देऊ, तुम्हाला काय देऊ, हा भाव महत्वाचा आहे बेटा. ही पूजा महत्वाची. आतून येते वरून आहे. तुम्हाला काय देऊ, मला काय देऊ,
ही ओढ पाहिजे बेटा. घेण्याची ओढ वेगळी, देण्याची ओढ वेगळी. देणारा उदार होतो आणि वैराग्य तयार होतो आणि अज्ञान बाजूला जातो. प्रेम जाग होत, त्याला भक्ती नाव येतं आणि त्या प्रेमाचा उच्चांक गाठला की मुक्ती हातात येते. त्या प्रेमाच्या द्वारे भगवंतावर वृत्ती खेळल्या जाते, थांबती आणि पांडुरंगाला म्हणती तो आहे माझा साकार झालेला, माझा भगवंत आहे. माझा भगवंत म्हणताना अंतःकरणाची त्रिपुटी असती आणि मी भगवंत म्हणताना त्रिपुटीचा बाज असतो. मला तुम्हाला हे सांगायचं. आणि हॅलो वहिनी, मला सांगते इतकं सखोल जाता येत नाही, पण आमचं व्यासपीठ असल्यावर आम्हाला कमी पडत नाही. पडतं का? श्रीमंताचे लेख, श्रीमंताचं सासर, तिला दोन्हीतून भरभराट. सांगा बरं, आईकडे गेली काही कमी नाही, घरी गेली तर काही कमी नाही. तिला हाय का दुःख कशाच? बुद्धीच. जेव्हा त्रिपुटी उत्थान पावते, प्रकट होती म्हणजे मन. ताई, मन पण कळत नाही लोकांना. ते प्रगट होत, व्यवहार करत ती वृत्तीच्या द्वारे. वृत्ती म्हणजेच मन. पण जेव्हा मन एका क्षणात बाहेर येतं, ज्ञान करून देतं, पुन्हा लय पावतो, पुन्हा प्रगट होतं, अशी एका सेकंदाच्या ती वृत्ती उत्पन्न होती, लय पावती. उत्थान लय उत्थान. कळतं का? मन गेलं आलं काही बेटा, आपलं ज्ञानच नाही ना. जेव्हा तुम्ही चिंतनात आलात, तुमचं आयुष्य भागवत धन्य झालं, पण तुम्ही लेट झालात. कमीत कमी 5 वर्ष. जेव्हा उत्थान पावते, प्रगट होते, ज्ञान करून देते आणि पुन्हा तिचा लय होतो. उत्थान लय, लय उत्थान लय, हे तिचं काम असतं बेटा. आणि एका सेकंदामध्ये उत्थान पावती, ज्ञान करते, निघून जाते. पण ज्ञान त्रिपुटी करून देते. तर तुम्ही म्हणतात मला कळालं. ज्ञान म्हणजे कळणं, कळून देते. पण कळून देणं काम त्रिपुटीच आहे आणि कळणं हे स्वरूप त्याच आहे. 2 वाक्य सांगा आता तुम्हाला बोलत्या. बोल बरं मा. आता हे उदाहरण देते. आता स्वयंपाक केली मुलीने केला, तुम्ही आणून दिला आहे बोला. आता खाणाऱ्याला माहिती का तुम्ही केला का ती ना. आता हे तुमची खिडकी, आता नाही खिडकी, समजा मी आली पाहुणा, आता त्यांच्याकडे मी गुरु म्हणून आली त्यांच्याकडे. खोटं बोला काही वादच नाही, त्यांना मला ते लेख पीक मानत नाही का. माझ्या बहिणी मला गुरु मानतात, हे मला माहिती आहे आतून. ऐका, आता तुम्ही दोघे होता आणि एकाने ताट आणलं, एकाने पाणी आणलं. तर मला माहितीये का स्वयंपाक सरिताने केला का प्रतिपदाने केला, कुणी केला माहितीये का? तसं तुम्हाला माहितीच नाही, ज्ञान कोण करून द्यायचं. कळायला का आता? तसंच आहे ते. आता स्वयंपाक यांनी कारण ताट आणलं मोठेपणा यायलाच नाही, तसं ज्ञान त्रिपुटीचं नाही, त्याच्यामुळे होत आहे. आता किती उदाहरण छान आहे. आता ह्यांना मोठेपणा केला आणि ताट घेऊन जा आणि त्याला वाटतं मी स्वयंपाक केला, पण मला माहितीये आमच्या वहिनीच केला. तसं ज्ञानी महात्म्याला माहितीये कळणं त्याच आहे, व्यवहार वृत्तीचाच आहे. ताट ह्यांना आणलं, स्वयंपाक तिनं केला. बरोबर आहे का? खूप सुंदर. म्हणजे हे कळण्यासाठी आमची प्रिया म्हणली का लागत्या मुलगा वा तिने पाठ माहिती ऐकली बसून. म्हणजे त्रिपुट होत आणि ती बाहेर येते. नीट आहे का? तुम्हाला हे सूक्ष्म ज्ञान नाही, तुम्हाला समोर सांगते मी. त्रिपुटी प्रगट होती कुठं? आत अंतःकरणात. ती वृत्ती, ती मन, ती वृत्ती डोळ्यातून कानातून कुठं मी बाहेर जिथून तिथून आणि जगताकडे जाते. आता मी तुमच्याकडे मी आले गेट मध्ये, तुम्हाला मी दिसले, तुम्हाला कळालं त्रिपुटीमुळं, तुम्ही म्हणतात मला कळालं. ऐका मी अंधार इथंच अंधार आहे सगळा. त्रिपुटीने सांगितलं की ही बाई आली, कारण प्रमेय प्रमाता आणि जिथे वृत्तीचं उत्थान पावतं प्रगट होती. जी वस्तू प्रगट होती ती अविद्याकारी असती आणि जो वृत्ती वाचन असतो तो स्वयंमूळ भगवंत असतो, परमात्मा. हे 2 वाक्य लक्षात ठेवा. जे जे प्रगट होतं ते अविद्याकारी असतं, अविद्येच्यामुळं ते बनलेलं असतं. पण जे जे स्वतः सिद्ध असतं तो एकच आत्मा आहे, बाकी सगळा अनात्मा आहे. कारण इथून सुरुवात तुमच्या ज्ञानाची. एवढं तुम्हाला सूक्ष्म कोण सांगायला कोण? न पंचकर्णाची बैठक, न विचार निर्णयाची बैठक, न विचार सागरचं ज्ञान आहे आणि हे त्याच्यातलं हे कोण आहे सगळी ते अभ्यास त्याचाच आहे. जेव्हा ती उत्थान पावतं मन तर त्या भगवंताच्या शक्तीने वृत्तीला बाहेर येता येतं.
त्या भगवंताचा आणि त्या मायेचा संबंध होतो आणि ती माया कार्यरत होऊन मनाला उत्थान करते आणि मन ही वृत्ती नावानं प्रगट होतं आणि नेत्रातून बाहेर येतं आणि जगताशी संबंध होतो. जिथून उत्पन्न होतो तो प्रमाता जीव, जिथून बाहेर येतं ते प्रमाण, ज्या विषयाला कळून देतं ते प्रमेय. आता असंच प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हा त्रिपुटीच्या संबंधाने होणारा अविद्या कार्य वृत्तीचा जगताशी संबंध होतो. पण जेव्हा भगवंत प्रगट होतो तर त्रिपुटीचाच बाध होतो आणि आत्मप्रकाश हृदयात येतो. तेव्हा सगळ्याचाच लय होतो. सगळा मीच आहे असा आविर्भाव तयार होतो. तो ज्ञानी महात्मा बनतो आणि वृत्तीचा ईश्वराशी संबंध होतो आणि देहाचा वृत्तीचा संबंध संपल्या जातो. आणि तो संबंध जरी झाला तर तिथे विकार नसतो, कारण त्या बुद्धीमध्ये परमात्मा असतो. परमात्मा असल्यानंतर विकार कसा होईल आणि अज्ञान वृत्तीत असल्यानंतर विकार कसा जाईल? बापरे, हे तुम्हाला तसं मिळतच नाही हा ऐकायला, कारण हे जिवंत अधिकारचं लक्षण आहे. मी काय बोले कळालं का? शेवटचा त्या परमेश्वराच्या सत्तेवर, भगवंताच्या सत्तेवरच ती उत्थान पावते आणि मग ती वृत्ती व्यवहार करते, जगताकडे जाते आणि वस्तूचं ज्ञान करून देते. उत्थान पावते आणि लय पावते, ज्ञान करून देते आणि लय पावते. ज्ञान म्हणजेच कळणं आणि कळणं म्हणजेच ते स्वरूप आहे, तो परमात्मा आहे. तो वृत्ती वाचणं, तो स्वयमेव परमात्मा आहे आणि जे जे प्रकट होतं ते अविद्या कार्य आहे, पण तो स्वतःसिद्ध आहे. तो एकच आत्मा आहे आणि बाकी सगळं अनात्मा आहे. भगवंताच्या शक्तीनंच वृत्ती उत्थान पावते, बाहेर येते. प्रमाता वाचायची शांत मध्ये वृत्ती उत्थान पावते, प्रमाता म्हणतात. आणि ज्या इंद्रियातून ती बाहेर जाते त्याला प्रमाण असं म्हणतात. भगवंत आणि मायेचा संबंध होतो, मनाचं कार्य होतं, म्हणजेच त्रिपुटीचं कार्य सुरू होतं. वृत्ती कार्यरत होते, ती प्रमाणातून बाहेर जाते आणि प्रमेयाला विषय करते आणि ज्ञान करून देते. पण जेव्हा भगवंत प्रगटतो तर ते प्रमाता, प्रमाण, प्रमेय या त्रिपुटीचाच बाध होतो, कारण हृदयामध्ये आत्मप्रकाश येतो आणि सगळं मीच आहे हा आविर्भाव तयार होतो. तो ज्ञानी महात्मा असतो. तेव्हा त्या वृत्तीचा देहाशी संबंध नाही, कारण वृत्तीने संबंध भगवंताचा केला. तिथं व्यवहार झाला तरी विकार नाही, कारण वृत्तीमध्ये तो आहे. वृत्तीमध्ये अज्ञान आहे तर वृत्तीमध्ये विकार आहे, पण वृत्तीमध्ये जर ज्ञान आहे तर वृत्तीमध्ये विकार नाही, ती निर्विकार होती. ज्ञान आहे प्रवाहित आलेला अनादिकालापासून, ज्या अंतःकरणामध्ये वृत्तीचं उत्थान पावतं. म्हणून वृत्ती उत्थान पावताना त्याच्यामध्ये जर अज्ञान जर सतत राहिला असेल तर ती वृत्ती अज्ञानातून बाहेर नसेल, तिच्याचा भगवंताशी संबंध नसेल आणि ती वृत्ती देहा चिटकलेली असेल, तिच्यामध्ये मोह प्रगटलेला असेल आणि ती वासनेनं बाटलेली असेल, तर तिची वासना, तिचा मोह, तिचा विकार आणि तिच्या देहाशी असलेला संबंध त्या अमृत अनुभवानं बंद होतो. बस मला एवढं सांगायचं. हॅलो प्रेरणा, मी काय वाक्य बोल, खूप सुंदर आहे ते आणि मी सांगत नाही बेटा, माऊली बोलतात तेवढं मला बोलता येत नाही का? काय सांगू का? हो माऊली, खूप पवित्र गाडी आहे, तुम्हाला माहित नाही. ती मोहानं प्रगट होते, ती वासनेनं बांधलेली असते. ती वासना, ती मोह, तो देहाचा संबंध हा अमृत अनुभवानेच बंद होतो. हे सगळं अमृत अनुभवाच्या श्रवणाने बंद होतं. उत्थान पावतो तर जो मोह तुम्हाला अधःपतन करतो ते पण त्याचं उत्तर आहे. ज्या बुद्धीमध्ये खोट्याचा, देहाचा, जगताचा, संपत्तीचा आणि संततीचा मोह वाढत गेला तर भगवंताचा कनक्षण दूर गेला. मग हे का करायचं आम्ही? आम्हाला मोह ईश्वराचा करायचा. आता व्यवहार होतच राहतो, पण ज्या मोहापासून बुद्धी भगवंतापासून दूर गेली तो मोह कमी करायचा आणि भगवंतासाठी असलेला मोह वाढवायचा. की तुझ्या कक्षेत मला यायचं हा मोह, तुझ्या जवळ राहायचं हा मोह, तुझं ज्ञान करून घ्यायचं हा मोह, आणि तुझा माझा संबंध आहे, मी देहाचा संबंधात का राहू हा विवेक, तुझं माझं ऐक्य आहे तर मी देहाचे ऐक्य का ठेवू हा प्रवाह बुद्धीचा. हे सूक्ष्मता कोणी सांगते का? निघत का प्रवचनातून, मिळतं का कीर्तनातून? मग हे आम्हाला पाहिजे. आम्हाला बाकीचे वटवट काहीच नको तुमची. तुम्ही भक्त साधकाला त्या भगवंताकडे न्या,
बाकीची वटवट करायची नाही. आमचं आयुष्य कमी राहिले, आमचं अज्ञान काढायचं आहे आम्हाला भगवंताकडे धाडायचं. तुमच्या विना आम्ही भगवंताकडे जात नाहीत. बुद्धीच्या द्वारे तुमच्या विना आम्ही आमचं ऐश्वर्य भोगत नाही. ज्ञानाचं ऐश्वर्य, मुक्तीचं ऐश्वर्य, भगवंताच्या स्थिती भोगण्याचं ऐश्वर्य हे संताकडून घेतलं जातं आणि जीवाला मुक्त होता येतं आणि अज्ञान तिथं भस्म होतं. परमेश्वराचं दर्शन होतं. तो काल श्रवणात येतो आणि मनाला ईश्वराचा संबंध होतो. देहाचा संबंध विच्छेद होतो आणि परमात्मा हृदयात प्रगट होतो. त्याला चिद्विलास नाव येतं. आनंदाचा त्या ठिकाणी सुरुवात होती आणि बुद्धी त्यामध्ये एकरूप होती. त्याला ज्ञानी भक्त नाव येतं. केव्हा लिहिला, का लिहिला, कुणासाठी लिहिला आणि तो जगामध्ये आतापर्यंत कसा प्रबोधन झालं, त्याचं ज्ञान साधकाला आलं, मिळालं. कारण चिंतन करणाऱ्याला अमृतानुभव मिळतो. तर बाकीच्या अमृतानुभव तुम्ही काय ऐकता म्हणून तुम्हाला कळायलं, बाकीच्या अमृतानुभव कळत नाही. मी त्याच्यात पुणे माझी वाचते मी त्याच्यात. आमच्या आईवर ज्ञान आठवणीया, आता आपला विषय निघाल त्याला अनुसरून उभी दिली माऊलींना. ऐके तैसे या ज्ञान येते उवाया, आलं ना तेच. जेव्हा अज्ञान आटल्या गेलं तिथं ज्ञान प्रगट झालं. उवाया ज्ञानात ज्ञान दुनिया ज्ञानची होय. ज्ञान कोणतं वृत्तिगत ज्ञान असतं. ते मी आहे, ब्रह्म मी आहे, हे वृत्तिगत ज्ञान आहे. मला कधी हे परमात्मा कळत नाही, मी देहच आहे, हे अज्ञान आहे. मग वृत्तिगत ज्ञानही गेलं आणि मी देह हे अज्ञानही गेलं आणि शेवटी ज्ञानच होय, कारण भगवंतच आहे. मग मी भगवंत आहे, मी ब्रह्म आहे, वृत्तिगत ज्ञान आहे. पण वृत्ती बी जावी आणि अनुभव यावा, संबंध सुटावा, भगवंताचा संबंध जुटावा आणि फक्त अनुभव उरावा. तो वृत्ती वाचून भोगावा, तो स्वच्छंद असावा, त्याला परमात्म्याचं मिलन म्हणावं. किती सुंदर आहे. आठवणीया अज्ञान कधी आटल्या जातं, दुधातलं पाणी कधी आटल्या जातं, बासुंदी कधी होती तेव्हा दूध गॅसवर जातं. त्या दुधामध्ये अग्नीचा प्रवेश होतो तेव्हा ते पाणी भस्म होतं. बुद्धीमध्ये श्रवणाचा प्रवेश होतो तर मनातलं अज्ञान जळून जातं. दुधातलं पाणी गॅस जळून टाकतो अग्नी आणि अंतःकरणातलं अज्ञान ज्ञान जळून टाकतो. ज्या वृत्तीमध्ये अज्ञान ठेवलं तुम्ही तिथे ज्ञान गेलं, अज्ञान राहील. जे दूध उकळायला पाणी राहील, त्या उकळीच्या द्वारे पाणी वाफेरून निघून जात आणि बोधाच्या द्वारे अज्ञान समाप्त होत. सेम सेम म्हणजेच तुम्हाला कळतं. मुली म्हणणार तुम्ही जे सांगतात खूप सोपं बोलतात, त्याच्यामुळे येण्याला दुधात आला कढईच्या द्वारे. साक्षात दूध गॅसवर टाकता येतं का? टाका बरं. पण त्या दुधाला उकळायला कढई लागते आणि कढईमधून मध्ये अग्नी जातो. तसं संताच्या बोधातून हृदयामध्ये बोध जातो, साक्षात जात नाही. अग्निदुधात जातो, डायरेक्ट अग्निदुधात जाऊ शकत नाही. तसं संताच्या मुखातूनच तुम्हाला ज्ञान होतं, साक्षात होऊ शकत नाही. माध्यम तुम्ही इथं आला, तुम्हाला ट्रेन माध्यम आहे. इथे येणार माध्यम कोणी? ट्रेन. तुम्ही उडत आले आहे ना, इथं ट्रेन थांबायला माहीत. त्याप्रमाणे अज्ञान नष्ट करून आणि स्वतःचा विकास करून घेऊन ज्ञान ज्ञान रूपाने जेव्हा राहते तेव्हा निवृत्त अज्ञान निवृत्त ज्ञान हा भेद गिळून स्वरूपानेच ते असते. निवृत्त अज्ञान निवृत्त करणारी वृत्ती. ऐका, एक एक सांगते. पहिल्यांदा अज्ञान नष्ट करून आणि स्वतःचा विकास करून, कुणाचा? वृत्तीचा, स्वतःच्या बुद्धीचा विकास झाला. केव्हा विकास होतो? अज्ञान नष्ट झाल्यावर बुद्धीचा विकास होतो आणि ती भगवंताला जाणते. अज्ञान गेल्यावर आणि अज्ञान आल्यावर देहाला जाणते आणि अज्ञान गेल्यावर भगवंताला जाणते. हा विषय इथे दिलाय. अज्ञान नष्ट करून आणि स्वतःचा विकास करून घेऊन ज्ञान ज्ञान रूपाने जेव्हा राहते
ज्ञान स्वरूपभूत ज्ञानानं राहते. जे ज्ञान कोणतं? वृत्तिगत ज्ञान. ते वृत्तीचं ज्ञान तिथं आत जातं, पण भगवंत झाकलेलं असतं. ते वृत्तिगत ज्ञान त्या अज्ञानाला ध्वंस करतं, फोडतं, आवरणाचा नाश होतो. आणि मग ती वृत्ती मावळती, अज्ञान बाजूला, ते आवरण फुटलं जातं. परमेश्वराचं जिथं बुद्धीला दर्शन होतं आणि बुद्धी त्याच्यामध्ये विलय पावती. मग ज्या वृत्तीनं अज्ञान निवृत्त केलं, म्हणजे आवरण नष्ट केलं, आवरण नष्ट केलं की भगवंत स्पष्ट झाला. जी वृत्ती अज्ञानाला ध्वंस करते ती मावळती, निघून जाती. आणि जिथं आवरण होतं ते भस्म होतं. प्रत्यक्ष भगवंत मी आहे असं ज्ञान होतं. तिथे वृत्ती वाचून असतं, ते स्वयंमय असतं, ते स्वयंभू असतं. वृत्तीचा बाध होतो आणि भगवंत प्रत्यक्ष येतो. भाव वृत्तीचं आवरण, वृत्ती, विषय, विकार काही नाही. तर वृत्तीच निघाली ना. जी वृत्ती मावळली आणि भगवंत तिथं प्रगट झाला आणि त्याचं ज्ञान त्यानंच करून दिलं. ज्ञानमय अवस्था झाली. त्या स्वतंत्र भगवंताच्या ज्ञान करून द्यायला वृत्ती लागत नाही. साक्षात तेच ज्ञान आहे, तेच सुख आहे. ते सुख बुद्धीमध्ये प्रगट होतं आणि बुद्धीचा संगम होतो. शब्द नसतो, कारण बुद्धी बाहेर येत नाही, फक्त सुख भक्ती. सुंदर सखोल सखोल हे कळतं का तुम्ही स्वतःला? विकास करून घेऊन ज्ञान ज्ञान रूपाने जेव्हा राहते, कोणतं? वृत्तिगत ज्ञान. त्यानं फोडलं अज्ञान, आवरणाचा नाश केला. मग स्वतःसिद्ध ज्ञान म्हणजे आत्मस्वरूप तिथं प्रगट झालं. आत्मस्वरूप म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे सुख, आणि सुख तिथं प्रगट होतं. आणि ते सुख भोगताना बुद्धीचा संगम होतो आणि वृत्ती निघून जाते आणि बुद्धी ब्रह्म होती. कुठं वृत्ती आहे? वृत्ती अनुभवामध्ये वृत्ती नाही आणि अनुभव वृत्ती वाचून नाही. हे ज्याला कळतं तो देहात नाही, तो अज्ञानी नाही, तो देहामध्ये रमत नाही, वृत्ती त्याला शिवत नाही, व्यवहार करून सुद्धा. किती सुंदर आहे. तरी मला एक प्रश्न खास करून घेऊन ज्ञान ज्ञान रूपाने जेव्हा राहते तेव्हा निवृत्त अज्ञान, निवृत्त ज्ञान म्हणजे निवृत्त अज्ञान. अज्ञान काय झालं? निवृत्त झालं. निवृत्त ज्ञान, वृत्तिगत ज्ञान, ते पण निवृत्त झालं. आणि काय उरलं? हा भेद संपला. घेऊन स्वरूपानेच ते असते. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला जे सांगतो तेच विषय आहे. मी वाचलं नाही, खाली बघितलं नाही, पण तोच विषय विस्तारपूर्वक झाले. तिथे 3 ओळी, तुम्हाला 10 कोण सोयी सांगितल्या. मग सांगा कोण बोलते? मी बोलते का? न अज्ञान आटवून टाकल्यावर, ज्ञानानं अज्ञान कायला आटवून टाकलं. सूर्यप्रकाशानं कपड्यातलं पाणी आटवून टाकलं. कपडा कोरडा झाला आणि बुद्धी पण कोरडी झाली. ज्या बुद्धीमध्ये आसक्ती होती ती ओली होती. मोह आणि आसक्ती, विकार आणि देह संबंध, हे 4 गोष्टी वृत्तीमध्ये तुफान असतात. मग त्या वस्तू एक 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 बोधानं आटल्या जातात. बाटलेलं मन पवित्र झालं. अज्ञानानं बाटलेलं मन बोधाच्या पाण्यानं पवित्र झालं. मग काय होतं ऐका. ज्ञानानं अज्ञान आटवून झाल्यावर काही काळ ते ज्ञान राहते. वृत्तिगत ज्ञान. तुम्ही तुम्ही ब्रह्म मी, सोहम 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 सोहम. सो म्हणजे आत्मा, हम म्हणजे आहे म्हणणारी जी माया आहे तिथं ती पण बाधित होती. आणि सो उरत. सो म्हणजे स्वरूप, सो म्हणजे सुख, सोय म्हणजे परमात्मा, सो म्हणजे अधिष्ठान, सो म्हणजे व्यापकता, सो म्हणजे अपरिच्छिन्नता. ते राहत तिथला हम जात. किती सूक्ष्म भाव आहे. सोहम म्हणताना हम 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 म्हणजे आहे आहे, मी आहे, मी जातो आणि आहे राहतो. आहे म्हणजे अस्तित्व, आणि अस्तित्वामध्ये मन विलय पावतं. त्या ठिकाणी अनुभव प्रगटतो आणि सुखाचा तिथं फुलोरा फुलतो. आणि त्या सुखात तो जीव विरंगुळा घेतो. देह पडला काय आहे काय संबंध नसतो. त्याला म्हणायचं ज्ञानाच्या नंतर असलेली अनुभवाची स्थिती अंतःकरणात प्रगट झाली. अनुभव म्हणतात ज्ञानाचा, बोध म्हणतात वेदाचा, अभेद म्हणतात ईश्वराचा,
संबंध म्हणतात स्वरूपाचा, साक्षात्कार म्हणतात वेदाचा, आणि स्पर्श म्हणतात आत्म्याचा. अज्ञान निवृत्त झालं, वृत्तिगत ज्ञान संपलं, कारण भेद गिळून तो स्वरूपानेच राहतो. ज्ञानानं अज्ञान आटवल्यानंतर आसक्ती, मोह, विकार, देहसंबंध हे सगळं बोधानं आटलं जातं. अज्ञानानं बाटलेलं मन बोधानं पवित्र होतं. काही काळ मग तो मी हा आविर्भाव राहतो. सोहम या वृत्तीत तो असतो. तो म्हणजे आत्मा, आणि हम म्हणणारी ही माया. पण हम म्हणणारी जी माया आहे ती माया बाधित होते, आणि सो म्हणजे जे अधिष्ठान आहे, ते सुख आहे, तो परमात्मा आहे, तो व्यापक आहे, अपरिच्छिन्न आहे, तो राहतो आणि माया बाधित होते. आहे या अस्तित्वामध्येच मन विलय पावतो. तेव्हा अनुभव प्रगट होतो. सुखाचा फुलोरा फुलतो, आणि त्या सुखाच्या फुलोऱ्यात मन विसावा घेतं. मग तिथं देह राहो जाऊ काहीच त्याचा संबंधच नाही, त्याला माहीतच नाही, कारण तो आपल्या अनुभवात असतो. तो अनुभव ज्ञानाचा, तो बोध वेदाचा, अभेद ईश्वराचा, साक्षात्कार वेदाचा, आणि स्पर्श आत्म्याचा. अज्ञान आटवून टाकल्यावर काही काळ ते ज्ञान राहते, पण तो वृत्तिगत ज्ञान. त्यात एक प्रकारची तृप्ती वाटते. वाव, छान वाटतं माझं आत्ताच झालं. जसं भूक लागल्यावर अन्न खाल्लं की ढेकर येतो, तृप्त होतं, तसं अज्ञान झाल्यानंतर ज्ञानाची तृप्ती होती, सुखाची अनुभूती येते, वृत्ती बाधित होती, परमेश्वराची एकता होती, आणि त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये अपार सुखाची बुद्धीला भेट होती. ती अनुभवाची स्थिती. जे संपतच नाही, जे जातच नाही, तिथं अज्ञान राहतच नाही. अपार सुख भोगता येतं. त्यात महत्वाचं जे मिलन होतं भगवंताचं, जे ऐक्य होतं वेदाचं, आणि जे सुख नांदतं ईश्वराचं. बापरे, तो मला कळालं. अज्ञान आटल्यावर काही काळ हे ज्ञान राहतो, वृत्तिगत ज्ञान. तो मी आहे, ब्रह्म मी आहे, अहम ब्रह्मास्मी. अहम हे अज्ञान आहे आणि ब्रह्म हे ज्ञान आहे. त्या वृत्तीला, त्या परमेश्वराला आहे म्हणायला ती वृत्ती लागते, ती माया, आणि तो आहे सांगायला तो वेद, आणि त्या अनुभवाला हे हृदय. त्या माया ते आहे म्हणा माया, आणि ते अनुभवाला हृदय, आणि ते कळायला संत्या, आणि तो मिळाला ग्रंथ, आणि त्याचा अनुभव तो म्हणतो. त्यात एक प्रकारची तृप्ती वाटते. काय वाटते? तृप्ती, प्रसन्न वाटत. केव्हा तो परमात्मा त्या बुद्धीनं जाणला तरच तृप्ती आहे. आणि त्या बुद्धीनं जर नाते जाणले, त्या बुद्धीनं भक्तिभाव केला, त्या बुद्धीने व्यवहार केला, त्या बुद्धीनं भेद केला, तृप्ती का नाही. तीच बुद्धी भेद करते, तीच बुद्धी जगताकडे नेते, तीच बुद्धी भेदभाव भाव उत्पन्न करते, आणि तीच बुद्धी ब्रह्म होती. बघा दुसरी का बुद्धी, जी बुद्धी त्या भगवंतासाठी तगमग करते, तेव्हा तिला क्रोधातून बाहेर यावं लागतं, द्वेषाला धुवावं लागतं, कामाला जाळावं लागतं, आणि रामापाशी थांबावं लागतं. वाव, क्रोध नाही, जिथं भेद नाही, जिथं भ्रम नाही, जिथं देहाचा संबंध नाही, जिथं बोधावातून हृदयात काही थांबतच नाही, ते हृदय पांडुरंग बंद. कारण तिथं वेदाच्या बोधाचा प्रभाव हृदयामध्ये थांबला, तिथं बुद्धीनं भगवंत जाणला. का देह जाणला? ज्या बुद्धीनं देह जाणला तिथं क्रोध आहे, ज्या बुद्धीला देहाचा संबंध आहे तिथं भेद आहे, आणि ज्या बुद्धीला जगत कळतं तिथं राग द्वेष आहे, आणि तिथं फक्त विकार आणि जगताचा आकार आहे. दोन गोष्टी येतात, तिथं मध्ये फक्त विकाराची स्थिती आहे आणि आकाराची प्राप्ती आहे. पण आम्हाला आकारात जायचं नाही. देहाचा आकार असो या जगताचा आकार असो, आकारातून जेव्हा मन बाहेर येतो आणि निराकार होत, ते भगवंताला प्राप्त करत.
होतं. केव्हा? जेव्हा बुद्धी आकार सोडते. देटू ना फळे, फळे ना देटू. जेव्हा पिकलेला पाड खाली गळून पडतो तेव्हा आंबा उतरून घरात येतो. बरोबर आहे ना? पिकलेला पाड आपोआप गळून पडतो, तर तो बाकीचा सुद्धा आंबा पिकण्यासाठी परिपूर्ण होतो. तसे ह्या हृदय भगवंताला जाणण्यासाठी परिपूर्ण होतो. त्याला अधिकारी म्हणतात त्या हृदयाला. तेव्हा ते ज्ञान जपल्या जातं. स्वच्छ होती जी वृत्ती अज्ञानाला टाकायला तयार करत होती ती देहाकडे जात नाही. ती खोट्याला माझं म्हणत नाही. तिथं विकार भाव होत नाही. तिथे मोहाची उत्पत्ती प्रगटत नाही. कारण ती बुद्धी भगवंताला जाणताना शुद्ध पवित्र आणि निरामय असती. ती वृत्ती बोधामय असती. ती ज्ञानाची गंगा असती. ती फक्त परमेश्वराला पाहती आणि जेव्हा परमेश्वराला जाऊन टेकती तेव्हा ती आत्मरूप बनती. तिथे देहाचा काय संबंध? जगताचा कुठं भ्रम? तिथं खरं आत्मधन असतं आणि मन राम असतं. व्यवहारात ते मन नसतं. कारण निर्व्यवहार, निर्व्यापार, निर्विकार, नंतर अनुभव. निरव्यापार, निरविकार, तेव्हा ते मन त्या भगवंतामध्ये प्रविष्ट होत. ईश्वराचा अनुभव घेत आणि ते आसन ब्रह्मपदाचं येत. बुद्धी तिथं ठाम तिथे आसनावर. ते आसन म्हणजे हृदयाची चौकट, अंतःकरणाची बैठक. ती वृत्ती त्या भगवंतामध्ये विलय पावती. खरं भगवंत तिथं प्रगटलेला असतो ज्ञानानं. अज्ञान बाधित होतं बोधानं आणि सुखाचं साम्राज्य येतं वेदानं. आणि तो महान संत बनतो संताच्या संगतीनं. मग कशी मुक्ती भेटणार? म्हणून जे मिळतं तेवढं घेत राहायचं. झालं बेटा, जे तिथून बाहेर यायचं. पण तुम्हाला निघता येत नाही राजा. नाही तुम्ही निघू शकत, कळतंय मला. तुमचा ओढाच नाहीये. आणि जड लोक तर मूर्ख, महामूर्ख पागले. तुमच्या रुटीन मध्ये काय बदलले? खाणं, देवाला पाणी टाकणं, झोपणं, एकदा बटन दाबणं आणि मुडद्यासारखं पलंगावर पडणं. त्याला ते देणं तिथे अवघड आहे. खूपच कठीण आहे. आम्ही आता भाषणात बराच झालाय. तुम्ही सांगा ना, महामूर्ख लोकांचं बोल आहे. जरा काही चिंताच नाही त्या ज्ञानाची. ढोल ढोल गुरक्या ठोकायच्या. आणि काय ऐकलं आपण? काय मिळालं? धन. ते धन गोळा करा आणि आपलं स्वराज्य भोगा. कुणाचे लेकर, कुणाचा घर, कुणाचा देह, कुणाचं गणगत, कुणाचे मायबाप. किती मायबाप भेटले असतील, किती लेकर जन्मले असतील, किती वासना केल्या असतात, किती विषय भोगले असतील, किती अज्ञानात जगला असतो, किती गर्भात गेला असतो. ह्याची अक्कल नाही. अकलीचा पत्ता नाही. तेच रुटीन, तोच भाव, तेच देश, तोच क्रोध. काय ऐकून तुझं काय भलं झालं आतापर्यंत? तिथे भर फरक नाही तुझ्यामध्ये. तर दगड आहे तू, दगड. फरकच काही नाही. फक्त एक बटन दाबायचं कळतं, पुढे काहीच नाही. पाऊस पडला, मोरीत गेला. शेतात पाऊस पडला, आंबे आले हापूसचे. मग पावसानं आंबे यावे का पावसानं मोरी व्हावी? बघा, मला सांगू नका काही. पाणी तर एकच, पाणी एकच आहे. पण त्या पाण्यानं जर पृथ्वी हिरवीगार झाली तर किती सुंदर आहे, कळत नाही आपल्याला. फार अवघड आहे आपलं. कुणाचे गणगोत. कोणचं मायबाप आहे तुमचा? करा. मुंगीतले मायबाप वेगळे, पशुतले वेगळे, त्या देहाचे वेगळे. कोणचे मायबाप खरे हो? संत मायबाप खरा. एकच खरा संत मायबाप. तो तुम्हाला उद्धार करतो. तुमचं अज्ञान जाळून टाकतो.
तुम्हाला भेदातून बाहेर खेचतो, तुम्हाला आत्मज्ञान देतो, तुम्हाला सुख प्रगट करून देतो, तोच मायबाप. तिथं टाकून गेले राहील तुम्हाला सांभाळायला. माझी मुलगी दुःखात आहे, काढलं का कोणत्या बापानं दुःखातून? दाखव कोणता बाप आहे. कधी कळ ना ते खरे माय बाप संत आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवंत. तर आम्ही सगळे साधक आहेत. ज्ञान आटवून झाल्यावर मला पुढे जायचंच ना, हा विषय महत्वाचा. अज्ञान आटवून टाकल्यावर दुधातलं पाणी अग्नीनं जाळून टाकल्यावर पासुंदी होती. ज्ञानानं अज्ञान टाळून टाकल्यावर ब्राह्मी स्थिती तयार होती. खूप मस्त बेटा. आता पुढचं ऐका. काही काळ ते ज्ञान राहतं, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आधी मी देह, मी देह, मी देह. मग ते देह भाव गेला, मी ब्रह्म, मी ब्रह्म. मी बी जात, वृत्ती बी जाते, ब्रह्मस्वरूप राहतं. ते सुख अनुभवायला येतं. वृत्तीचं मिलन होतं, वृत्ती निराकार होती, निर्व्यापार होती, निर्विकार बनते. कारण ती ब्रह्म होती. तिथे व्यवहार नाही, तिथे विकार नाही, तिथे व्यापार नाही, फक्त सुखाची अनुभूती. त्याला म्हणायचं ब्राह्मी स्थिती. किती सुंदर. ती म्हणजे शांत सुख. भूक गेल्यावर हे येतो आणि मन पोट भरलं जातं. तसं अज्ञान गेल्यावर सुख येतं, मन तृप्त होतं. ऐका पुढचं. नाही मोजले 50 नोटा सगळ्या. कृतार्थ झालो असे वाटते, आनंद वाटतो, आनंद वाटतो, धन्यता वाटते. व तसे हे वाटणे साहजिक आहे. सुख वाटतं, धन्य वाटतं. मी बाहेर निघून डबल जॉईन होते. अनंत जन्मामध्ये अनंत प्रकारचे दुःख भोगलेले असते. त्या जीवानं अनंत जन्मामध्ये अनंत प्रकार दुःख भोगले असते आणि ह्या जन्मामध्ये आत्मसुख भोगलं म्हणून त्याला आनंद, सुख, समाधान, मन तृप्त वाटतं. त्याचं कारण हे की दुःख संपतं आणि मन तृप्त होतं, सुखाला सुरुवात होती आणि दुःख संपूर्ण विलय पावतं. ज्ञानी महात्मा हे आनंद जन्माचे दुःख त्याचे गेल्यामुळे, अनंत जन्माचे दुःख त्याचे गेल्यामुळं त्याला धन्यता वाटू का नाही? वाटावंच. पण पुढे ती धन्यता राहू नये, तितक्या पुढे तितकं अभिमान येतो पुन्हा. ती ज्ञानाची विकसितता काही कारणाने उशोभते, पुन्हा मावळत असते, ती पुन्हा निघून जाते. आणि ज्ञान अज्ञानाचा नाश झाला असता, ज्ञान अज्ञानाचा नाश करून झाला असता, स्वरूप ज्ञानच अवशिष्ट राहते, शिल्लक. कोणतं ज्ञान राहतं? स्वरूप ज्ञान. स्वरूप ज्ञान म्हणजे वृत्ती वाचून, स्वरूप ज्ञान म्हणजे अभेदात्मक, स्वरूप ज्ञान म्हणजे स्वतःसिद्ध, आणि स्वरूप ज्ञान म्हणजे आनंदाची स्थिती प्रगट होणे, देहभाव, देहाचा संबंध नष्ट होणे आणि स्वयं परमात्मा प्रगट होणे आणि त्याचा बुद्धीचा संगम होणे आणि ते सुख आपोआप प्रगट होणे. ते सुख विषयाचं नाही, ते सुख देहाचं नाही, ते सुख नात्याचं नाही, ते सुख पैशाचं नाही आणि ते सुख वृत्तीपासून नाही. वृत्ती मावळल्यानंतर ते सुख शिल्लक राहतं. ओके, 5 मिनिटं घेऊ. बघा, जे स्वरूप ज्ञानच अवशिष्ट राहते, शिल्लक राहते. वृत्तिगत ज्ञान निघून जाते आणि ते प्रज्ञान प्रगट होते आणि बुद्धी तिथं एकरूप होते, संपून जाते. मग ते अवशिष्ट ज्ञान म्हणजे वृत्ती ब्रह्म झाली, स्वरूपमय झाली. आणि जेव्हा वृत्ती स्वरूपमय झाली तर ब्रह्म झाली, तर ते ब्रह्म देहाचा संबंध करत नाही. का करत नाही? ते असंग आहे, संगरहित आहे. वृत्तीने संबंध केला, वृत्तीच मावळली अज्ञानाची. मग वृत्तीच नाही तर संबंध कुणाचा? अज्ञानच नाही, विकार कुणाचा? भेदच नाही, अभेद झाला तर भेदच संपला. तर त्या भेदानं दाखवलेले जगत कुठे समोर?
भेदामुळे जगताची स्थिती, अभेदामुळं आपल्याला परमात्म्याची स्थिती. चौकड तोच आहे, तो मीच आहे, हा अनुभव आहे ते स्वरूप ज्ञान. सगळं तरी दिसतं, ते तिथं नसतं, सगळा तोच असतो. दृश्य हे खोट आहे आणि दृश्याच्या बुडाशी अदृश्य हे मोठ आहे. ज्या अदृश्य शक्ती, अदृश्य परमात्म्यावर हे प्रगट होत, पण ते दिसून नसतं, कारण ते मायेने दाखवलं नसतं. माया संपली, जगद्भाव संपला. देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. थांबा कोणी